हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना बटाटा वांगं भाजी बनवणार आहे. तर इथं मी एक छोटा साईजचा बटाटा कट करून घेतला आहे आणि 3-4 वांगे घेतले, ते पण असे कट करून घेतले. काही लांब साईजचे तर काही आत 2 तुकडे बनवलेले. तर इथं मी मिठाच्या पाण्यात ठेवले थोडा वेळ. त्याच्यासाठी मसाला बनवते. तर इथं सुरुवातीला मी कांदा भाजून घेते. एक छोटा मिडियम साईजचा कांदा आहे, तो लालसर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा, थोडंसं लसूण, एक आलं थोडंसं, त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे, हे सर्व आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे. पोहे खायचे 2 चम्मच खोबरं खीस घेतला मी खोबऱ्याचा. हे सर्व लाल भाजून घ्यायचं. आणि लास्टला पोहे खायचं चम्मच तीळ, 1 चम्मचभर तीळ लास्टला, म्हणजे कारण की तीळ कसं फटफट उडतात ना आपले, तर एकदम लास्टला टाकायचं. तर ते सर्व भाजून घ्यायचं लालसर मस्त. आणि त्याच्यानंतर मी फोडणीसाठी इथं जिरं, तेल टाकलं आहे. जिरं, हळद आणि आपलं घरगुती जे मसाले रेग्युलर माझे ते मसाले टाकलेले. आणि हे वाटण टाकायचं बारीक काढलेलं आपण मिक्सरमधून. आणि वांग्याच्या फोडी 2 मिनटं याच्यातच परतायच्या. आणि त्याच्यानंतर पाणी ॲड करायचं. 1-1.5 ग्लास आपल्याला जशी कन्सिस्टंट, घट्ट किंवा पातळ, थोडी पातळ पण करू शकतो आपण. पण इथं मी घट्टच ठेवली. इतकी छान लागतात ना, खूप छान लागते ही वांग बटाटा. अशी ह्या पद्धतीनं जर बनवली ना, खूप छान. वास बघा किती छान येऊ लागला आहे. छान टेस्ट येते भाजीला. थोडीशी कोथिंबीर टाकली वरून. हे बघा तयार आहे आपली वांग बटाटा भाजी. खूप छान लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मग बघा. हे बघा.